आजचा न्यायालयातील युक्तिवाद संपला. आजचा न्यायालयातील युक्तिवाद संपला. शिवसेनेच्या सत्ता संघर्षात आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या युक्तिवादाने पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आणलाय. शिंदे गटातील आमदारांनी पक्षत्याग केला होता का? आणि जर न्यायालयाने उत्तर होय दिलं असेल तर पुढचा प्रश्न आणखी गंभीर आहे. त्या आमदारांच्या संख्याबळावर आधारित निवडणूक आयोगाचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय कितपत टिकतो? आणि त्याहून मोठा प्रश्न, या आमदारांना अपात्र ठरवण्याचा, या जे पुढील आमदार आहेत त्या आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनीच घ्यायचा का, की काही विशेष परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय स्वतःचा तो निर्णय देऊ शकते? आज ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर देवदत्त कामत यांनी याच मुद्द्याभोवती अत्यंत महत्त्वाची बाजू मांडली. आणि लक्षात घ्या, ही केवळ त्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी नाही, यामागे एक मोठी कायदेशीर साखळी उभी करण्याचा प्रयत्न आहे. पहिले पक्षत्याग ठरवा, मग अपात्रतेचा परिणाम ठरवा आणि त्यानंतर त्या आमदारांच्या संख्याबळावर उभ्या राहिलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे काय. आजच्या सुनावणीत हेच 20 महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेणार आहोत. सर्व मुद्दे समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी सुनील गायकवाड. नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, अपात्रतेचा निर्णय फक्त विधानसभा अध्यक्षांचाच अधिकार आहे का? ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी याच मुद्द्यावर महत्त्वाची भूमिका मांडली. सामान्य परिस्थितीत 10व्या अनुसूची अंतर्गत आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न विधानसभा अध्यक्षांसमोर येतो. पण जर अध्यक्षांच्या निर्णयाला विलंब होत असेल, जर घटनात्मक यंत्रणाच प्रभावीपणे काम करत नसेल किंवा न्याय मिळण्यास अनावश्यक विलंब होत असेल तर सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकते का? कामत यांचा युक्तिवाद असा आहे की काही असाधारण परिस्थितीमध्ये न्यायालयाकडे हा अधिकार असू शकतो. पक्षत्याग केला असेल तर अपात्रता नेमकी कधीपासून, हा आजच्या युक्तिवादाचा कदाचित सर्वात महत्त्वाचा भाग. कामत यांनी असा मुद्दा मांडला की जर शिंदे गटातील आमदारांनी पक्षत्याग केला असल्याचे न्यायालयाने ठरवले तर त्यांचे सदस्यत्व पक्षत्यागाच्या दिवसापासून संपुष्टात आले असा कायदेशीर निष्कर्ष काढता येऊ शकतो. म्हणजे अपात्रता फक्त आजपासून लागू होणार नाही, तर पक्षत्याग, त्या आमदारांनी पक्षत्याग ज्या दिवशी केला त्या दिवसापासून त्याचा परिणाम काय होतो हे न्यायालय ठरवू शकते. मुद्दा क्रमांक 3, मग न्यायालयाने थेट विचारले, नेमके अपात्र कशासाठी? सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला, आमदारांना नेमके कोणत्या कारणासाठी अपात्र ठरवणार? यावर कामत यांनी पक्षत्यागाच्या मुद्द्याकडे बोट दाखवले. म्हणजेच प्रश्न फक्त कोण कोण शिंदे सोबत गेले एवढाच नाही. प्रश्न असा आहे, ते पक्षाच्या बाहेर गेले होते का? पक्षाचा आदेश मोडला होता का? आणि त्यातून 10व्या अनुसूचीतील पक्षांतर विरोधी तरतुदी लागू होतात का? चौथा महत्त्वाचा मुद्दा, विलंबाचा हा फायदा कोणाला झाला? अपात्रतेच्या याचिकेवर तातडीने निर्णय झाला नाही तोपर्यंत शिंदे गटाने राजकीय सत्ता उपभोगली, सरकार स्थापन केले, मंत्रिमंडळ स्थापन केले, विधानसभेतील संख्याबळाचा वापर झाला आणि त्यामुळे ठाकरे गटाचा युक्तिवाद असा होता, निर्णयाला झालेला विलंब हा स्वतःच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला, कारण निर्णय होईपर्यंत परिस्थिती बदलत गेली. पाचवा मुद्दा, आजही त्या कथित पक्षत्यागाचा फायदा सुरू आहे. कामत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाशी हा मुद्दा जोडला. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देताना विधिमंडळातील संख्याबळाचा आधार घेतला. आता प्रश्न असा आहे, ज्या आमदारांच्या संख्याबळावर तो दावा उभा होता त्यांच्याच वैध सदस्यत्वावर जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर, म्हणजेच तेच पक्षत्यागाच्या दिवसापासून अपात्र ठरवले गेले तर, आणि हीच ठाकरेच्या गटाची युक्तिवादाची मध्यवर्ती कडी आहे. 6वा मुद्दा, अपात्रतेचा निर्णय घेण्याआधीच निवडणूक आयोगाचा निर्णय झाला. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा. आमदाराच्या अपात्रतेचा प्रश्न प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय दिला. म्हणजेच
आधी पक्ष कोणाचा हे ठरले आणि नंतर त्या पक्षाच्या संख्याबळाची वैधता तपासली जाणार का? ठाकरे गट याच क्रमावर प्रश्न उपस्थित करत आहे. बहुमतच जर अपात्र ठरले तर कल्पना करा, एका गटाकडे विधिमंडळात बहुमत आहे, त्याच बहुमताच्या आधारे तो गट पक्षावर दावा करतो. निवडणूक आयोग त्या संख्याबळाचा विचार करून पक्ष आणि चिन्ह त्या गटाला देऊन टाकतो. पण नंतर न्यायालय म्हणते या संख्याबळातील आमदारांनीच पक्षत्याग केला होता. मग त्या बहुमताचे घटनात्मक अस्तित्व काय राहते? कामत यांच्या युक्तिवादाचा रोख याच प्रश्नाकडे आहे. आणि मुद्दा 8वा, आधी ठरवा पक्षत्याग झाला होता की नाही. ठाकरे गटाची भूमिका अशी आहे की या संपूर्ण वादाच्या मुळाशी पक्षत्यागाचा प्रश्न आहे. त्यामुळे न्यायालयाने प्रथम एक ठोस निष्कर्ष काढावा, शिंदे गटातील आमदारांनी पक्षत्याग केला होता की नाही. कारण हा निष्कर्ष पुढील अनेक प्रश्नांवर परिणाम करू शकतो. 9वा मुद्दा, पक्ष चिन्हाच्या निर्णयाचा आधारच बदलू शकतो. हा युक्तिवादाचा सर्वात मोठा राजकीय आणि घटनात्मक परिणाम असू शकतो. जर न्यायालयाने पक्षत्याग मान्य केला तर निवडणूक आयोगाने विचारात घेतलेल्या विधिमंडळातील संख्याबळावरच प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून ठाकरे गटाचा दावा असा आहे, अपात्रतेचा प्रश्न हा फक्त काही आमदारांच्या सदस्यत्वापुरता मर्यादित नाही, त्याचे पडसाद पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयावरही पडू शकतात. आणि 10वा मुद्दा, विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर केलेल्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतलाय. पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांच्या कृतीकडे पाहता त्यांच्यावर पक्षांतर विरोधी कायदा लागू होतो की नाही याचा निर्णय वेळेत होणे आवश्यक होते, अशी भूमिका मांडण्यात आली. आणि 12, विलंब म्हणजे केवळ प्रशासकीय बाब नाही. इथे एक गंभीर कायदेशीर प्रश्न निर्माण होतो. एखाद्या घटनात्मक प्राधिकरणाने निर्णय घेण्यास खूप वेळ घेतला आणि त्या काळात संबंधित व्यक्तींनी सत्तेचा लाभ घेतला तर नंतरचा निर्णय त्यावर कसा परिणाम करणार? आणि कामत यांनी याच विलंबाकडे लक्ष वेधले. कारण राजकारणात वेळ ही अनेकदा सत्ता ठरवते. मुद्दा क्रमांक 12, सुभाष देसाई प्रकरणाचा संदर्भ. कामत यांनी सुभाष देसाई प्रकरणाचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. या भूमिकेकडे लक्ष त्यांनी वेधले. विशेषतः विधानसभा अध्यक्षांकडून अपेक्षित वेगाने निर्णय होत नसेल तर न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणती भूमिका घ्यावी हा प्रश्न समोर आणण्यात आला. अध्यक्षांकडे जाऊन पुन्हा कोर्टात काय यायचे? सुभाष देसाई प्रकरणातील अनुभवाचा दाखला देताना कामत यांनी सांगितले की विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची प्रतीक्षा करताना बराच काळ गेला आणि सर्वोच्च न्यायालयात पुन्हा यावे लागले. म्हणून प्रश्न असा आहे, न्याय मिळवण्यासाठी पक्षकारांनी सतत न्यायालयाचे दरवाजे ठोठावत राहायचे का? पुन्हा अध्यक्षांकडे पाठवणे म्हणजेच आणखी विलंब. कामत यांचा आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद असा, जर या प्रकरणात पुन्हा अध्यक्षांकडे पाठवले आणि त्यानंतर पुन्हा न्यायालयात आव्हान दिले गेले तर न्याय मिळवण्याची प्रक्रिया आणखी लांबू शकते. मग विशेषतः विधानसभा कार्यकाळ संपण्याच्या टप्प्यावर असेल तर न्याय मिळूनही त्याचा प्रत्यक्ष राजकीय परिणाम उरणार आहे का? हा प्रश्न न्यायालयासमोर ठेवण्यात आला. मुद्दा क्रमांक 15, राजेंद्र सिंह राणा प्रकरणाचा दाखला. कामत यांनी राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य या प्रकरणाचा दाखला देत असाधारण परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने थेट अपात्रतेबाबत भूमिका घेतल्याचा संदर्भ दिला. म्हणजेच न्यायालयाकडे अशा परिस्थितीत पूर्णपणे हात बांधून बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो असे नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. मुद्दा क्रमांक 16, 10वी अनुसूची निष्प्रभ होऊ नये. पक्षांतर विरोधी कायदा म्हणजे 10वी अनुसूची. या कायद्याचा उद्देशच काय? आमदारांनी पक्ष बदलून सत्ता आणि पदाचा गैरफायदा घेऊ नये. मग जर निर्णय प्रक्रियेला विलंब झाला आणि त्या काळात पक्षांतर करणाऱ्या आमदारांनी सत्तेचा लाभ घेतला तर 10व्या अनुसूचीचा उद्देश कमकुवत होणार नाही का? कामत यांनी याच मूलभूत उद्देशाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. मुद्दा क्रमांक 17, पक्षत्यागाच्या तारखेपासून अपात्रता असेल तर मधल्या काळाचे काय?
हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. समजा न्यायालयाने म्हटले होय, संबंधित आमदार पक्षत्यागाच्या तारखेपासून अपात्र होते, त्यांची अपात्रता झाली, तर त्यानंतर त्यांनी मंत्रिपद घेतले असेल, सत्तेचा लाभ घेतला असेल, राजकीय पदे भूषवले असेल, तर त्या संपूर्ण कालखंडाकडे कायदेशीरदृष्ट्या कसे पाहायचे, हा प्रश्न या युक्तिवादातून पुढे येतो. विधानसभा संपण्याच्या टप्प्यावर निर्णयाचा अर्थ काय? 18वा मुद्दा आहे हा. विधानसभा संपण्याच्या टप्प्यावर निर्णयाचा अर्थ काय? इथे आणखी एक पेच आहे. जर विधानसभा कार्यकाळ संपत आला असेल आणि सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा प्रकरण अध्यक्षांकडे पाठवले, तर निर्णय होईपर्यंत विधानसभा अस्तित्वातच नसेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग न्याय कुठे आणि कधी? न्याय उशिरा मिळाला तर तो प्रत्यक्षात न्याय राहतो का? हा कामत यांच्या युक्तिवादातील मूलभूत प्रश्न आहे. मुद्दा क्रमांक 19. फक्त अपात्रता नाही, पक्षत्यागाची तारीखही ठरवा. हा मुद्दा विशेष लक्षात घ्या. ठाकरे गटाची मागणी केवळ अशी नाही की आमदारांना अपात्र ठरवा. त्याहीपेक्षा पुढे जाऊन मागणी अशी आहे, पक्षत्याग नेमका कधी झाला याचा न्यायालयाने निष्कर्ष द्यावा. कारण एकदा तारीख निश्चित झाली की अपात्रतेचा परिणाम कधीपासून लागू होतो, त्या काळात घेतलेले निर्णय कायदेशीरदृष्ट्या कसे पाहिजे आणि संबंधित आमदारांच्या संख्याबळाचा नंतरच्या घटनांवर काय परिणाम होतो, हे प्रश्न उभे राहतात. मुद्दा क्रमांक 20. आणि आता सर्वात मोठा मुद्दा, शिवसेना पक्षाने धनुष्यबाण. आता संपूर्ण प्रकरणाची सर्वात महत्त्वाची कडी जोडूया. शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर त्यांचे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय परिणाम होतील? निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेताना विधिमंडळातील बहुमताचा विचार केला. आता जर त्या बहुमतातील आमदारांच्या सदस्यत्वावरच न्यायालयाने प्रश्न निर्माण केले, म्हणजे त्यांना अपात्र ठरवलं, तर त्या बहुमताच्या आधारावर झालेल्या निर्णयांची काय? हा प्रश्न आजच्या युक्तिवादाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, न्यायालयाने अद्याप असा अंतिम निर्णय दिलेला नाही की शिंदे गटातील सर्व आमदार पक्षत्यागामुळे अपात्र आहेत, किंवा निवडणूक आयोगाचा पक्षचिन्हाचा निर्णय पण झालेला नाही, त्याने तो निर्णय रद्द केलेला नाही. आज मांडला गेलेला हा ठाकरे गटाच्या वकिलांचा कायदेशीर युक्तिवाद आणि मागणी आहे, अंतिम निर्णय न्यायालयाचाच असेल. न्यायालय जो निर्णय देईल तोच योग्य असेल आणि न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आता या संपूर्ण प्रकरणाचा अर्थ एका उदाहरणात समजून घेऊया. समजा एका इमारतीचा पाया ज्या खांबावर उभा आहे, नंतर त्यातील काही खांबच नियमबाह्य असल्याचे न्यायालयाने ठरवले, तर प्रश्न फक्त त्या खांबाचा राहत नाही, त्या खांबावर उभ्या असलेल्या संपूर्ण रचनेचा पुनर्विचार करावा लागतो. ठाकरे गटाचा युक्तिवाद साधारण याच दिशेने जातो. आमदारांची वैधता, पक्षत्याग, विधिमंडळातील बहुमत, पक्षावर दावा, पक्षाचे नाव, धनुष्यबाण चिन्ह ही एकमेकांशी जोडलेली साखळी आहे, एका कडीने जोडलेली साखळी आहे. यातील पहिली कडी जर न्यायालयाने वेगळ्या पद्धतीने ठरवली तर पुढच्या प्रत्येक कडीवर त्याचा परिणाम होऊ शकतो का? पण आता प्रश्न जनतेचा आहे. जर एखाद्या आमदाराने पक्षत्याग केला असेल तर त्याच्या अपात्रतेचा निर्णय वर्षानुवर्षे प्रलंबित राहावा का? जर त्या काळात त्यांनी सत्ता उपभोगली, मंत्रिपद घेतले, सरकारमध्ये सहभागी झाला, तर नंतरची अपात्रता त्या संपूर्ण राजकीय प्रवासावर काय परिणाम करणार? आणि सर्वात महत्त्वाचे, लोकांनी ज्या पक्षाला मतदान केले त्या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर नंतर कोणाचा अधिकार राहतो? हे ठरवताना केवळ संख्याबळ पाहिजे की पक्षाची घटनात्मक आणि संघटनात्मक ओळख ही तपासायची? हे प्रश्न केवळ शिवसेनेपुरते मर्यादित नाहीत. कारण उद्या कोणत्याही पक्षात अशी परिस्थिती निर्माण झाली तर आजच्या या निकालाचा संदर्भ दिला जाणार आहे. आणि म्हणूनच आज सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली ही सुनावणी केवळ उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे एवढी साधी राजकीय लढाई समजून चालणार नाही. इथे प्रश्न आहे, पक्षांतर विरोधी कायद्याचा अर्थ काय? आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय किती काळ लांबवता येतो? विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांची घटनात्मक मर्यादा काय? असाधारण परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय किती पुढे जाऊ शकते? आणि सर्वात महत्त्वाचे, ज्या आमदारांच्या संख्याबळावर एखाद्या गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला
त्याच आमदारांची वैधता जर न्यायालयीन कसोटीवर बदलली तर त्या आधीच्या निर्णयांची काय? याच प्रश्नाचे उत्तर पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी दिशा देऊ शकते. कारण हा फक्त शिवसेनेचा प्रश्न नाही, हा प्रश्न आहे पक्ष मोठा की आमदार, बहुमत मोठे की पक्ष घटना आणि सत्तेपेक्षा संविधान मोठे की नाही, या प्रश्नांची उत्तरे आता न्यायालयाच्या निर्णयातून समोर येणार आहेत. आताच्या भागात इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. मी सुनील गायकवाड. आपण पाहत होतात आवाज जनतेचा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेच्या गल्लीतला प्रत्येक सवाल जनतेसमोर आणणारा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.